मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये भरपूर प्रकारच्या अपडेट सोशल मीडियावर सुरू आहे आणि यामध्ये असं सुद्धा सांगण्यात येत आहे की तुमचे पोस्टाचे बँक खाते चालणार नाही आहे, तुम्हाला 2100 रुपये तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे। अशा प्रकारच्या भरपूर अपडेट यूट्यूबवर व बाकी सोशल मीडियावर सुरू आहे। आणि जो दिवाळी बोनस आहे हा सुद्धा तुमच्या बँक खात्यावर पाठवण्यात येणार आहे। आणि काही अपडेटमध्ये असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे की जे बोनस आहे हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे, तुम्ही चेक सुद्धा करू शकता। तर सर्वप्रथम सर्व महिलांनी नेमकं काय खरं आहे आणि काय खोटं आहे यावर लक्ष द्यायला पाहिजे। तर बघू शकता 24 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे देता येत नाही, कारण आचारसंहिता इलेक्शन पिरियड सुरू आहे। तर 24 नोव्हेंबर नंतर राहिलेले जेही तुमचे हप्ते असेल हे तुमच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे। अशा प्रकारे अपडेट मुख्यमंत्री यांनी अगोदरच दिली होती आणि 24 नोव्हेंबर नंतरच तुम्हाला जेही तुमचे राहिलेले हप्ते आहे, डिसेंबरचा जो हप्ता आहे तुम्हाला तो नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळणार आहेच, परंतु तो हप्ता तुम्हाला 24 नोव्हेंबर नंतर मिळेल। 24 नोव्हेंबरच्या आतमध्ये कोणत्याही प्रकारची रक्कम देता येत नाही, आपण हे लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं होतं। आणि ज्याही महिलांना अजूनपर्यंत एकही हप्ता आलेला नसेल त्या महिलांना 24 नोव्हेंबर नंतर त्यांच्या खात्यावर 9000 रुपये टाकण्यात येणार आहे। आतापर्यंत ज्याही महिलांना 7500 रुपये आलेले आहे आणि ज्यांना एकही रुपया आलेला नसेल त्या महिलांना 9000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। तर बघू शकता तुम्ही की ज्यांना 7.5 आले असेल त्यांना डिसेंबरचे 1500 येणार आणि ज्या महिलांना 7500 रुपये ऑलरेडी आलेले असेल त्या महिलांना फक्त 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे। जे दिवाळी बोनस मिळणार आहे, मिळाले आहे का, अशा प्रकारचे जेही अपडेट सुरू आहे त्यामध्ये दिवाळी बोनस म्हणजे तुमचा हप्ता सोडून तुम्हाला वेगळे कोणतेही पैसे मिळणार नाही आहे। जे तुम्हाला ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेले होते तेच तुमचे दिवाळी बोनस होते, वेगळे कोणत्याही प्रकारची रक्कम तुम्हाला देण्यात येणार नाही आहे। कारण याबद्दल जेही अपडेट असतात त्या ऑफिशियल नोटिफिकेशन ऑफिशियल त्यांच्याबद्दल जेही अपडेट येते ती महत्त्वाची असते। फक्त बोलल्याने कोणतेही पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार नाही आहे। 24 डिसेंबर नंतर राहिलेले सर्व हप्ते तुम्हाला जमा करण्यात येणार आहे आणि एक हप्ता जरी आला नसेल तर तुम्हाला 9000 रुपये येणार आहे, हे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे। आणि त्यानंतर ज्याही महिलांना नवीन अर्ज करायचे असेल ते सुद्धा अर्ज करू शकणार आहे, परंतु डिसेंबर महिन्यामध्ये सुरू होणार आहे। आणि जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची प्रॉपर अपडेट पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकाकडून सर्व माहिती घेऊ शकता, कारण त्यांना आपल्यापेक्षा जास्त अपडेट असतात, कारण त्या ऑलरेडी डायरेक्ट कनेक्ट आहे ऑफिससोबत आणि ज्याही अपडेट येतील त्या डायरेक्ट ऑफिसला जमा करण्यात येतात आणि त्यांच्याकडून मग आपल्यापर्यंत येतात। आणि प्रश्न होता की बँक खाते कोणते चालणार, तर महाराष्ट्रामध्ये असणारे सर्व बँक खाते तुमचे चालणार आहे, यामध्ये दिलेले सर्व बँक खाते चालणार आहे। फक्त जर तुम्ही पोस्टाचे अकाउंट काढलेले असेल तर तुमचे पैसे पोस्टाच्याच अकाउंटमध्ये जाणार आहे, कारण त्याला आधार कार्ड 1 नंबरवर लिंक होते आणि ते टॉप पोझिशनला असते, त्यामुळे तुमचे पैसे तुमच्या पोस्टाच्या अकाउंटमध्ये जाणार जर तुमचे पोस्टाचे अकाउंट असेल तर, आणि बाकी बँकेमध्ये जाणार नाही आहे। फक्त हाच एक फरक आहे, कारण पोस्टाच्या अकाउंटला पहिला प्रिफरन्स देण्यात आलेला आहे। जर पोस्टाचे अकाउंट असेल तर त्या अकाउंटमध्ये तुमचे पैसे जाणार आहे आणि बाकी ह्या ज्या बँका ह्या सुद्धा चालणार, कारण या बँकेला सुद्धा आधार कार्ड लिंक होते आणि बाकी ज्यांचेही पोस्टामध्ये अकाउंट नाही आहे त्यांचे अदर बँकेमध्ये पैसे गेलेले आहे, बाकी हप्ते सुद्धा गेलेले आहे आणि येणारे हप्ते सुद्धा जाणार आहे। तर 24 डिसेंबर नंतर तुमची जे योजना आहे ही प्रॉपर वर्क करणार आहे आणि राहिलेले संपूर्ण जे तुमचे पैसे आहे, तुमचे जे हप्ते आहे, हे हप्ते तुमचे रेग्युलरमध्ये सुरू होणार आहे। ज्या सरकारने ही योजना सुरू केलेली आहे ती सरकार जर परत निवडून आली तर तुमचे 1500 रुपयाची जी रक्कम होती ती 2100 रुपये करण्यात येणार आहे, कारण जो 6वा हप्ता राहणार आहे तो तुमचा 2100 रुपयाचा राहू शकतो जर जी सरकार आहे ती जर निवडून आली तर। आणि याबद्दलची अपडेट म्हणजे मुख्यमंत्री यांनी घोषणासुद्धा केलेली आहे, लास्ट व्हिडिओमध्ये आपण ही सुद्धा अपडेट बघितलेली आहे। तर ज्या अपडेट प्रॉपर आहे त्या अपडेटवर लक्ष द्यावे महिलांनी आणि बाकी अपडेटवर लक्ष देऊ नये, कारण जोपर्यंत इलेक्शन पिरियड आहे, जोपर्यंत आचारसंहिता आहे, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची अपडेट ही लागू होणार नाही आहे किंवा कोणत्याही प्रकारचे पैसे तुमच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार नाही आहे। आणि तुम्ही साईडवर जाऊन तुमचे प्रोफाईल लॉग इन करून सुद्धा चेक करू शकता, कारण भरपूर महिलांना आता पैसे वापस करण्याबद्दलची अपडेट आलेली होती। तर त्यामध्ये अपडेट म्हणजे सर्व महिलांना पैसे वापस करायची गरज नाही आहे। ज्या महिलांना एकापेक्षा जास्त 1500 रुपयाच्या वर जर कोणते पैसे मिळत असेल गव्हर्नमेंटकडून, त्यामुळे ही एक ऑलरेडी आपला जो GR आला होता, त्या GRमध्ये सांगण्यात आलेलं होतं की 1500 रुपये याच्या वर जर तुम्हाला कुठून दुसरी रक्कम मिळत असेल तर तुम्हाला
लाडक्या बहीणमध्ये अर्ज करू नका, परंतु भरपूर महिलांनी अर्ज केलेले आहे, तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला हे पैसे द्यायची गरज पडणार नाही. परंतु अजूनपर्यंत याबद्दलची अपडेट ऑफिशियल उपलब्ध करून दिलेली नाही आहे. अपडेट आल्यानंतर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर अपडेट ज्या असतात, ओरिजिनल अपडेट ज्या असतात त्या तुम्हाला मिळाल्या पाहिजे. तर सर्व महिलांना डिसेंबरचे पैसे 24 नोव्हेंबरनंतर तुमच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही रुपया मिळाला नसेल त्यांच्या खात्यावर 9,000 रुपये जमा करण्यात येणार आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्री यांनी घोषणा केलेली आहे. तर 24 नोव्हेंबरनंतर जेही अपडेट असेल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर लाडक्या बहीणबद्दल प्रॉपर अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर लाडक्या बहीणबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.